वाल्मिक कराड बीड पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याची शक्यता आहे। अवादा कंपनीला 2 कोटीची खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे। आरोपी वाल्मिक कराड मागील काही दिवसांपासून फरार आहे। सीआयडी कडून वाल्मिक कराडची आर्थिक नाकेबंदी करण्यात आली आहे। बँक खातं गोठवलंय। आर्थिक नाकेबंदीमुळे वाल्मिक कराड पोलिसांना शरण येण्याची देखील शक्यता आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात बीडमधील फरार आरोपी संदर्भातल्या ताज्या अपडेट। यामध्ये आरोपी आहेत वाल्मिक कराड, सुदर्शन घोले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे। हे बीडमधील 4 आरोपी फरार आहेत आणि त्या संदर्भात महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे की बँक खाते सील करण्यात आलेले आहेत। त्यामुळे आर्थिक नाकेबंदी वाल्मिक कराड यांची करण्यात आली आहे। धक्कादायक आकडेवारी, बीड बनलं महाराष्ट्रातील क्राईम कॅपिटल। बीडमध्ये 11 महिन्यात 40 हत्येच्या घटना घडल्या। खुनाचा प्रयत्न केल्याच्या 178 घटनांची नोंद आहे। 2023 मध्ये बीडमध्ये खुनाच्या 62 घटना घडलेल्या आहेत। बीडमध्ये 11 महिन्यात 40 हत्या झालेल्या आहेत आणि त्या संदर्भात जरा बीड क्राईम कॅपिटल बनते का अशी देखील गंभीर चर्चा सध्या सर्वत्र रंगते।